न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी। विदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दुधाला हमीभाव मिळण्यासाठी आंदोलन। अनेक ठिकाणी फेकण्यात आले रस्त्यावर दूध, तर काही ठिकाणी दुधाचे मोफत वाटप। पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केलेल्या एपीआय आळसपुरे यांच्यावर करण्यात येत आहे कार्यवाहीची मागणी। शेतात फवारणीकरिता गेलेल्या इसमाचा वीज कोसळून जागीच मृत्यू। अमरावती येथे आमदार निवासासमोर अपंग बांधवांनी केले अर्धनग्न आंदोलन। आणि बुलढाणा येथील विद्यार्थिनीची तलावात उडी मारून आत्महत्या। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये। मूर्तिजापूर येथील एमआयडीसी परिसरात दिनांक 13 जुलै रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर रात्री 1 ते 2 च्या सुमारास धाड टाकून 22 लोकांना रंगेहात पकडून लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला। याविषयीच्या बातमीकरिता माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार संजय उमग यांना पथक प्रमुख एपीआय हर्षराज अरसपुरे यांनी अश्लील शिवीगाळ केली आणि अपमानास्पद वागणूक दिली। ह्या घडलेल्या घटनेची कार्यवाही करून अरसपुरे यांची उचलबांगडी करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी भगवत सैंदाने यांना निवेदन सादर करून करण्यात आली। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील प्रमुख हर्षराज अरसपुरे यांनी एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून लाखो रुपयांच्या मुद्देमालासह 22 जणांना अटक केली। या घटनेची माहिती घेण्याकरिता गेलेल्या पत्रकार संजय उमग यांना पथक प्रमुख हर्षराज अरसपुरे यांनी अश्लील शिवीगाळ केली। या घटनेची माहिती संजय उमग यांनी शहरातील सर्व पत्रकारांना सांगितले असता सर्व पत्रकार माहिती मिळताच एपीआय अरसपुरे यांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी वरिष्ठ पत्रकारांची अपमानास्पद वागणूक देऊन गुन्हे दाखल करण्याची धमकी देत शहर पोलीस स्टेशन आवारातून निघून जाण्यासाठी धमकावले। हा प्रकार निकोप लोकशाहीकरिता घातक असून देशाच्या चौथ्या आधारस्तंभाला इजा पोहोचविणाऱ्या एपीआय हर्षराज अरसपुरे यांनी पत्रकारांची केलेल्या अरेरावीची तत्काळ चौकशी करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी। या घटनेचा सर्व पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे। साहेबांनी शिवीगाळ सुद्धा केली, तर त्या संदर्भात आपण त्याचं स्पेशल पथक आहे त्यांचं ते, तर त्यांनी मग शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्यानंतर मग त्या पत्रकाराने त्याची माफी सुद्धा मागितली। माफी मागितल्यानंतरही त्याने सांगितलं की तुम्ही ग्राउंडच्या बाहेर वाढल्याचं 353 गुन्हा दाखल करू, म्हणजे अतिरेक झाला पत्रकारांना। आम्ही तुम्हाला कॉपरेट करतो याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही भीतो, असं झालं की सर्व नंतर मग बाकी सर्व पत्रकार गेले, त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही ग्राउंड सगळ्यांची तीच वापरू। साहेब काय सांगितलं साहेबांनी, कोणत्या भाषेत सांगितलं? देत नाही म्हणे, देत नाही म्हणे। आणि एकीकडे कसं पत्रकार संरक्षण कायदा निर्माण करताय, पत्रकारांना पेन्शन योजना लागू करताय, आणि इकडे तुम्ही अपमानास्पद वागणूक देताय। नाही म्हणजे सिव्हिल माणसामध्ये आम्ही राबवतो चिडतो काय एवढं बोलतो, कारण एखाद्या वेळेस होत पण ज्याने चूक केली त्याला नाही, बरोबर आहे, तुम्ही डेमोक्रेसीचे आधारस्तंभ आहात।
याबाबत कार्यवाही न झाल्यास मूर्तिजापूर येथील पत्रकार आंदोलन छेडणार आहे। याची तत्काळ दखल घेण्याच्या मागणीचे एक निवेदन उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने यांना दिले। त्यांनी देखील जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदनाची प्रत पाठवून कार्यवाही करण्याची मागणी केली जाणार आहे। निवेदन सादर करण्यासाठी पत्रकार विलास मुलमुले, विकास सावरकर, दीपक अग्रवाल, मुन्ना महाजन, अनिल अग्रवाल, प्राध्यापक दीपक जोशी, विलास नसले, जयप्रकाश रावत, बबलू यादव, दिलीप देशमुख, उमेश साखरे, विशाल नाईक, गौरव अग्रवाल, अंकुश अग्रवाल, संजय उमक, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, ज्ञानेश देशपांडे, प्रकाश श्रीवास, अनवर खान पठाण, अथर खान, डॉक्टर मुदस्सीर, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, मोहम्मद शहाबुद्दीन, अतुल नवघरे, मोहम्मद शारिक कुरेशी, मोईज नसरुद्दीन, संतोष माने, समाधान इंगरे, सचिन खरतकर आदींनी स्वाक्षऱ्या करून निवेदन सादर करून आपली समस्या एसडीओ भागवत सैंदाने यांच्या समक्ष मांडली आहे। या घटनेविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे। मूर्तिजापूर येथून आमचे प्रतिनिधी प्रकाश श्रीवास यांचा हा वृत्तांत। बुलढाणा शहरातील चैतन्यवाडी भागात राहणारे डॉक्टर महेश कोलते यांची 18 वर्षीय मुलगी मयुरी ही मागील 2 दिवसांपासून बेपत्ता होती। मयुरीच्या 12वी नंतर फार्मसीसाठी नंबर लागला होता। तिचा शोध संपूर्ण गावात करण्यात आला। नातेवाईकांकडे विचारपूस झाली। पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावर सुद्धा मयुरीचा कुठे शोध लागला नाही। मयुरी हिचा मृतदेह संगम तलावात आढळल्याचे कळताच मयुरीच्या घरातील मंडळी, परिचित व नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती। मयुरी ही काही दिवसांपासून तणावात असल्यामुळे मयुरीने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। पोलीस विभाग पुढील तपास करीत आहेत। बुलढाणा येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। पावसाळा सुरू होताच शेतकरी बांधवांची शेतीबद्दलची कामे सुरू होतात। यावर्षी महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामात अनेक अडचणी येत आहेत। अनेक ठिकाणी वीज पडून अनेकांना आपला जीव गमावा लागतो। अशीच एक घटना मेहकर तालुक्यातील पारडी ह्या गावातील 35 वर्षीय जानकीराम दशरथ पवार हा आपल्या पत्नीसोबत शेतात तणनाशक फवारणी करीत होता। तेव्हाच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली। जनार्दन पवार शेतातील गोठ्याकडे जात असताना अचानक अंगावर वीज कोसळली व यातच त्यांचा जागीच जीव गेला। महानगरपालिकेअंतर्गत अपंग बांधवांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला साधारण 30 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या। मात्र 4 महिने उलटूनही जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षांतर्गत प्रहार अपंग क्रांती संघटनेने महापौर संजय नरवणे यांना निवेदन दिले असता त्यांच्याकडून हे कळाले। शहराच्या आमदारांकडून याबद्दल 4 एप्रिल 2018 रोजी पत्र दिले। मात्र अजूनही आमदार साहेबांनी यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्यामुळे अपंग बांधवांना मिळणाऱ्या जागेंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। यावर जाब विचारण्यासाठी अपंग बांधवांनी आमदार सुनील देशमुख यांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे आणि जोपर्यंत आमदार साहेब आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही आणि आम्हाला व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील। याच्या मागचं मूळ कारण असं आहे की अपंग कायद्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परीक्षेत जर अपंग बांधव व्यवसाय करण्यासाठी फिटनेस असेल, म्हणजे हातापायाने जर अपंग असेल तर त्याला व्यवसाय करू शकते। निराधार जर असेल आणि तो जर जागा मागत असेल तर त्या रोडच्या कडेला छोटासा व्यवसाय करण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी ती जागा त्याला महानगरपालिका जी काय स्थानिक स्वराज्य संस्था असेल ती देते। त्याच प्रकारच्या मागण्या या अपंग बांधवांनी महानगरपालिकेत केल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं महानगरपालिकेच्या प्रशासनानं चोख जबाबदारी पार पाडून त्याच्यासाठी सुद्धा यांना उपोषण करावं लागलं, आंदोलन करावं लागलं। हे सर्व झालेलं असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या जागा निश्चित केल्या, जागा मंजूर झाल्या, परंतु अजूनपर्यंत माननीय आमदार महोदयांनी त्या विषयावर अपंगाच्या जो जागेचा विषय आहे त्याला हो म्हणून जरी दिलं तरी प्रशासन तिकडे 0 मिनिटात या अपंग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी त्या जागा देते। परंतु आज 3.5-4 महिने उलटून गेले। हे लोक दररोज चक्रा मारतात, परंतु आमदार महोदयांनी अजूनपर्यंत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याची रास्त मागणी आहे की हो म्हणायचं आहे फक्त की या जागा द्यायला काही हरकत नाही। त्या जागा प्रशासनाने ठरवलेल्या योग्य आहेत, नगररचनाने ठरवलेल्या जागा योग्य आहेत, हे एवढं हो म्हणायलाही तयार नाहीत। त्याच्या एक त्यांना जाग यावा की आम्ही आता आमचे कपडे उतरायची वेळ आली, आमची जेवायची व्यवस्था नाही, अशा अवस्थेत तुम्ही आमचा विचार करावा। या अवस्थेत त्यांनी अर्धनग्न आंदोलन अशा अवस्थेपर्यंत आम्ही आता पोहोचलेलो आहे।
या आंदोलनामध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेचे मधुकर खंडारे, सुधीर कोहरे, मुशाफिक अहमद, शेख मुनाफ, अंकुश भुरे, आशिष श्रीखंडे, विनीता इंगळे, सुमित्रा सहारे व मोठ्या प्रमाणात अपंग बांधव उपस्थित होते। ICDS प्रकल्पामधील तहसीलदार नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे यांच्या कार्यालयाने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीसंबंधी BLOचे त्यांच्या अंगणवाडी केंद्राच्या कामाव्यतिरिक्त इतर योजनेचे कामे करण्यासाठी अंगणवाडीकडे लेखी पत्र देण्यात आले आहे। मात्र राज्य शासनाने संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडीमध्ये कार्यरत अंगणवाडी सेविका व मिनी सेविकांना BLO व निवडणुकीसंबंधी व त्यांच्या अंगणवाडी केंद्राच्या कामाव्यतिरिक्त इतर योजनेचे काम न देण्याबाबत पत्र दिले आहे। तरीही नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तहसीलदारकडून राज्य शासनाच्या निर्णयाला धाब्यावर ठेवून अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त कामाचा बोजा देण्यात येत आहे। या कामामुळे अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनीसांना अतिरिक्त कार्य न सोपावेत, शासकीय कार्यच करू द्यावे अशी मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनकडून निवेदन देण्यात आले की सर्व तहसीलदार अंगणवाडी सेविकांना त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त, अंगणवाडी केंद्राच्या व्यतिरिक्त त्यांना BLOचे कामं देतात इतर योजनेचे। म्हणून आम्ही वारंवार नांदगाव खंडेश्वरवाल्यांनी सुरुवात केली कामं द्यायसाठी। त्यांना शासनाचे परिपत्रक हे सगळे देऊनसुद्धा ते कोण्या मनस्थिती ऐकायचं नाही। या अंगणवाडी गरीब महिलांना ते सगळे त्यांना ते कामे देत आहे। आमचं म्हणणं आहे की ते काम दिल्यानं अंगणवाडीच्या केंद्राचा परिणाम होतो, विपरीत परिणाम होतो। राज्य शासनाचे GR आहे की यांना कामं देऊ नका, हायकोर्टाचा आदेश आहे यांना देऊ नका, हे सगळं पत्र देऊनही नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार आणि चांदूर रेल्वेचे तहसीलदार हे जाणून बुजून अंगणवाडी सेविकेला हे कामे देत आहे। त्यासाठी आम्ही कलेक्टर महोदयांना हे निवेदन देणार आहे, त्यांना सांगणार हे सगळं परिपत्र तुमच्याकडे असूनसुद्धा हे सगळं तहसीलदार अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेला जाणून बुजून त्रास देण्याचे हेतूने नेमकं कामं करून घेतात, ते त्वरित बंद कराव्या। हे जर यांनी काही जर केलं नाही तर त्यांना हे जर काम रोखलं नाही तर आम्ही मात्र 21 तारखेला नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथे आम्ही 1 दिवसाचा 21 तारखेला धरणे, बैठक, सत्याग्रह आंदोलन करणार आहे। निवेदन देतेवेळी BK जाधव, AITUCचे राज्य उपाध्यक्ष ममता सुंदरकर, मीरा कैथवास, रेखा नवरंगे, रेखा ठाकूर, अरुणा देशमुख, जयश्री अंबुलकर, मुक्ता बुगले, सुनीता जाधव, वंदना कापसे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्य गुप्तवार्ता विभागाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान प्रश्नाचे फोटो काढून त्याची नक्कल करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या 3 आरोपींना चौकशीसाठी बाहेर काढल्यानंतर यातील एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याची घटना 15 जुलै रोजी दुपारी 4च्या सुमारास घडली। यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। शेगाव खामगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजमध्ये 13 जुलै रोजी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या ऑनलाईन परीक्षेत 3 जणांनी संगणकावरील ऑनलाईन प्रश्नाचे फोटो काढून त्याची नक्कल करून शासनाची फसवणूक केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील नेटवर्क इंजिनियर संदीप पायगन यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या 3 आरोपींना पोलीस हेड कॉन्स्टेबल बावणे, खराटे, वानखेडे यांनी तपासकामी हवालातून बाहेर काढले व चौकशी घेऊन जात असताना यातील गोपाल कृष्ण जंजाळ वय 27 राहणार चिंचपूर तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड व शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार DD ढाकणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून लगेच पळून गेलेल्या आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना केली। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो मिळून आला नव्हता। याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आली। यामुळे काही वेळात SDPO प्रदीप पाटील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हजर झाले होते। संपूर्ण विदर्भात अत्याधुनिक वस्त्रांच्या विश्वात आपली वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केलेल्या सुप्रसिद्ध आराधना फॅशन हे नाव सुविख्यात आहे। आराधना फॅशनचे बहुप्रतीक्षित फ्रेश स्टॉक सेल सोमवार 15 जुलैपासून ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। अमरावती नव्हे तर संपूर्ण विदर्भात पावसाळ्यातील मान्सून सेलची संकल्पना आराधना फॅशनने सुरू केली। गेल्या 25 वर्षापासून हा सेल ग्राहकांना परवडेल अशा व फक्त ग्राहकांचे हित लक्षात घेऊन कमीत कमी किमतीमध्ये किंवा सरळ सरळ अर्ध्या किमतीमध्ये कपड्यांची विक्री करण्याची सुरुवात केली।
4-5 साल। तो वैसे आपको सर्विस कैसी मिलती है आराधना? अच्छी, बहुत ही बढ़िया। और वैरायटी क्वालिटी सब बढ़िया है। बढ़िया है। और मानसून का जो ऑफर चालू है, जो रेट डिफरेंट रहता है, उसमें आपको खरीदी करने का मजा आ रहा है कि नहीं आ रहा? नहीं आ रहा है। हाँ, डिफरेंट भी आपको अच्छा लगे? डिफरेंट सेल में फायदा महसूस हो रहा है? फायदा वगैरह सब, इसलिए तो इतने साल से कंटिन्यू है ना, जब कुछ बेनिफिट मिल रहा है तभी कंटिन्यू है। दरवर्षी ग्राहक मोठ्या प्रमाणात या सेलमधून खरेदी करतो व आराधनाच्या फ्रेश स्टॉक सेलची आतुरतेने वाट बघतो। मैं मंथ में एक बार आराधना से शॉपिंग करती हूँ। एक्चुअली एक्सपीरियंस बहुत अच्छा है, बहुत अच्छे क्लोथ्स है, ब्रांड भी बहुत अच्छा है एंड कॉस्ट भी बहुत अच्छा है, वैरायटी भी बहुत अच्छा है और कॉस्ट भी मस्त है। हमेशा यहाँ पे न्यू भी रहता है, मतलब ब्रांड में मैं नागपुर से प्रॉपर मैं यहाँ पे शिफ्ट हो गई, तो मैं हमेशा ऑप्शन एक ही है कि आराधना में आना है जब भी शॉपिंग करना है तभी। हाँ, एक्चुअली जैसे बाकी शॉप से यहाँ पे मतलब कॉस्ट में और सेल में बहुत पुराना है यहाँ पे शॉपिंग करना, और वैरायटी भी बहुत अच्छी रहती है। मतलब ये ड्रेस देखो, ये ड्रेस 5,000-6,000 का लगता है, लेकिन यहाँ पे मतलब 2600-2700 पड़ रहा है। सर्विस भी बहुत अच्छा। अभी देखो, इसको बेल्ट लग रहा था लगाने के लिए, सर ने बोला 1 मिनट में बेल्ट ला के दिया, मतलब सर्विस बहुत अच्छा है। सरळ 50% पर्यंतची भरघोस सूट व गेल्या 40 वर्षाचा अनुभव ग्राहकांना नेमके काय हवे याची जाण ठेवून ग्राहकांच्या पसंतीचे वस्त्र संपूर्ण भारतातील निवडक शहरांमधून ग्राहकांकरिता आणली जातात। 10,000 स्क्वेअर फूट अशा प्रशस्त वातानुकूलित दालनात खरेदीचा अधिक आनंद घेता येतो। संपूर्ण परिवाराकरिता आवश्यक सर्व वस्त्रे एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांची खरेदी मोठ्या उत्साहाने पार पडते, असा अनेक पिढीजात ग्राहकांचा अनुभव आहे। कितने टाइम से आते हो? जब से आराधना खुला है। तो सेल में आपको वैरायटी कैसी लगी? अच्छी है, रेट्स वगैरह रीजनेबल है। और आप जैसा मानसून जो ऑफर रहता है, वो आपने खरीदी करने में क्या आपको एंजॉय, रेट डिफरेंट क्या लगता है? 12 ही महीनों आते हैं, एक महीना भी ऐसा खाली नहीं रहता है कि हम नहीं हैं। अत्याधुनिक वस्त्रांचा महाखजिना म्हणून संपूर्ण विदर्भात सुप्रसिद्ध असलेल्या आराधना फॅशन मध्ये कलात्मक डिझायनर, सुंदर साड्या, बनारसी शालू, फॅन्सी साड्या, घागरा ओढणी, लाचा, संपूर्ण लग्न बस्ता, तरुणीकरिता ड्रेस मटेरियल, वेस्टर्न कुर्तीज, लेगिन, गाऊन, टॉप्स, जीन्स तसेच लहान मुला-मुलीकरिता आवश्यक सर्व वस्त्रे, रेडीमेड मेन्सवेअर, ब्रँडेड जीन्स, शर्ट्स व टी शर्ट्स सर्वांसाठी सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या आराधनामध्ये खरेदी करण्याची खरी मजा आहे। यावेळी आराधना फॅशनचे संचालक पुरणसेठ हबलानी यांनी VCNला दिली माहिती। आराधना फ्रेश स्टॉक सेल कंपनी टू डायरेक्ट कस्टमर रहता है, इसीलिए इसमें 50% से भी ज़्यादा कस्टमर का फ़ायदा रहता है। पिछले 25 साल से हम कंटिन्यू सेल लगा रहे हैं और सेल को ग्राहकों का बहुत ही अच्छा प्रतिसाद मिलता है, उसके लिए ग्राहकों का बहुत बहुत धन्यवाद। आराधना फ्रेश स्टॉक सेल में साड़ियाँ, ड्रेस मटेरियल, मेंसवेयर सभी कुछ पाएंगे और वो भी बहुत ही वाजबी दामों में। अमरावती शहरातील नमुना स्थित मनपा शाळा नंबर 7 येथे 15 जुलै रोजी हरिना नेत्रदान समिती व नगरसेवक अजय सारस्कर तसेच अंबाई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्तरित्या नेत्रदान व चष्म्यांचे वितरण केले। हे शिबिराचे उद्घाटन सकाळी 11 वाजता हरिना फाउंडेशनचे मनोज राठी, चंद्रकांत पोपट, सुमेश राफ, हांबापेठ गौरक्षण प्रभागाचे नगरसेवक अजय सारस्कर यांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले होते। या शिबिरात मनोज राठी यांनी नेत्रदान समितीबद्दल विस्तृत माहिती दिली, तसेच चंद्रकांत पोपट यांनी अवयवदान का महत्त्वाचे आहे हे सांगितले। कार्यक्रमात विजय संतोषिया यांनी प्रेरित होऊन अवयवदान करण्याचा संकल्प केला। ह्या कार्यक्रमात 25 नागरिकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला। यावेळी विजय शिंदे, डॉक्टर विनोद वंजारा, रश्मी नावंदर, अंबा मंडलचे अध्यक्ष राजा खारकर उपस्थित होते। शिबिर यशस्वीतेकरिता मुख्याध्यापिका सुनंदा मेहरे, महानंदा बोर्डे, संगीता कुबडे, वैशाली सुदामे, खांदे व ठाकरे मॅडम, MG सोनुने यांनी परिश्रम घेतले। इथे आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में।
के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन, होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिझीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। या एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये। शेतकऱ्यांच्या दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साथ देत बुलढाणा शहरातील मोटाळा तालुक्यातील वाघजाळ फाट्यानजीक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जळगाव खान्देशवरून बुलढाणाकडे दूध घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला अडवून त्या गाडीच्या काचा फोडल्या व दूध नेण्यास रोखले। राज्यातला दूध उत्पादक शेतकरी प्रचंड संतापलेला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता तुटत चाललेला आहे। सरकारला मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि अशा अवस्थेमध्ये संयमाचा बांध तुटल्यामुळे ठिकठिकाणी हजारोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या अडवलेल्या आहेत। पोलीस संरक्षणात सरकार जबरदस्ती दूध वाहून नेण्याचा प्रयत्न करत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत। सरकारने वेळीच या गोष्टीला आवर घालावा, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अन्यथा महाराष्ट्रभर हाहाकार माजल्याशिवाय राहणार नाही। एकदा जर का आंदोलन हाताबाहेर गेलं तर मग मात्र ते आंदोलन आमच्या हातात असणार नाही, हे सरकारने ध्यानात ठेवावं। या आंदोलनाला हिंसक वळण लागावं अशी सरकारचीच इच्छा आहे की काय, अशी शंका आमच्यासारख्यांच्या मनामध्ये आहे। ताबडतोब सरकारने या प्रश्नावर तोडगा काढावा, नाहीतर सळो का पळो सरकारला करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा शोध घेत असून बरेच काही कार्यकर्ते ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षातर्फे दिनांक 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना एक निवेदन देण्यात आले। या निवेदनात संघटनेची अशी मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्यात यावे, कारण शेतकरी हाच पोशिंदा आहे। तो टिकला तरच दूध उद्योग टिकेल।
त्यामुळे केरळ, गोवा व कर्नाटक ह्या राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे किमान 5 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षातर्फे करण्यात आली आहे। आज जे महाराष्ट्रभर संपूर्ण दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन शेट्टी साहेबांनी रस्त्यावर उतरून आज संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहोत की शेतकऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्यात यावे। कारण शासनाने 50 रुपये जो दूध पावडर प्लॅन्ट चालकाला जो अनुदान देऊ केलं ते म्हणजे आजार शेतकऱ्याला आणि इंजेक्शन दूध प्लॅन्ट चालकाला अशा प्रकारचा एक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे, तो चुकीचा आहे। या शासनाच्या विरोधात हे आमचा आज आम्ही महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाठिंबा म्हणून या ठिकाणी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत। निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, आनंद आमले, संजय जाधव, प्रशांत शिरभाते, अंकुश कडू, दिनेश आमले, अतुल ढोले, विलास आसोले, सूरज खेरकर, अमर मेस्कर, राजू गायकवाड व पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी आज 16 जुलै 2018 रोजीच्या पुकारलेल्या मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरात दूध न जाऊ देण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदुरा तालुक्यातील गावगाड्यातील शेतकऱ्यांनीही अमरावती मदर डेअरीला दूध न जाऊ देण्यासाठी एक दिवसीय संप पुकारला होता। शासनाच्या म्हणण्याप्रमाणे नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीसोबत दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर स्वीकारला आहे, कारण नांदुरा खवासाठी चांगली बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे। येथील खवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे, म्हणून मदर डेअरी अमरावती यांनी सुद्धा नांदुरा तालुक्यातील अंदाजे 1 वर्षापूर्वी ऑगस्ट 2017 पासून तालुक्यातील दूध संकलन केंद्र सुरू केलेली आहेत। ह्या मदर डेअरीकडून ऑगस्ट-सप्टेंबर 2017 चे दुधाचे भाव प्रति लिटर 65 रुपये होते, परंतु गेल्या 6 महिन्यात दुधाचे प्रति लिटर भाव 48 ते 55 रुपये होते आणि आज 16 जुलै 2018 रोजीचे डेअरी दर 22 ते 25 रुपये आहेत। 1 लिटर पाणी बॉटल 20 रुपयात मिळते, म्हणजेच पाण्याच्या भावात डेअरी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करीत आहे। दूध उत्पादनासाठी 3 रुपये खर्च येतो आणि 22 ते 25 रुपयात शेतकऱ्यांनी दूध विकावे लागते। मग तेवढी लूट आणि तोटा शेतकरी सहन करणार नाहीत, म्हणून नांदुरा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींनी पुकारलेल्या दूध दर वाढीसाठी आणि अनुदानासाठी या आंदोलनाला समर्थन करून मदर डेअरी अमरावतीकडून प्रति लिटर भाव वाढ आणि अनुदान ह्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदुरा तालुका अध्यक्ष समाधान भातुरकर यांच्या नेतृत्वात एक दिवस दूध न देण्याचा संप पुकारून मदर डेअरी अमरावतीला जाणारे हजारो लिटर दूध रोखले। शेतकऱ्यांच्या दुधाला वाढी भाव, शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय कोण म्हणतो देणार नाही। आणि ते दूध व्यर्थ न गमावता बालगोपालांना मोफत दूध वाटप केले। ह्या एक दिवसीय संपात दहिगाव, माटोडा, इसबपूर, खुमगाव, बुर्टी, केदार, नायगाव, शेलगाव, कोलासर, वडगाव, सावरगाव, हिंगणे गवार, चांदूर बिस्वा, वडनेर भोलजी, धानोरा, पिंपरी अडाव या 17 गावांमधील शेतकऱ्यांनी मदर डेअरी अमरावतीच्या संकलन केंद्रावर दूध न देता एक दिवसीय संप पुकारून ते दूध बालगोपालांना मोफत वाटप केले। नांदुऱ्यावरून आमचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत। सोमवार दिनांक 16 जुलै रोजी वरवट बकाल येथे माननीय खासदार राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी राज्यभर पुकारलेल्या दूध बंद आंदोलन संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करत आंदोलन केले आहे। गेल्या काही महिन्यांपासून या सरकारने दुधाला पाण्यापेक्षाही कमी दर दिला आहे। हे सरकार घोषणा खूप मोठ्या करत आहे, पण वास्तव परिस्थिती काही वेगळीच आहे। शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान द्या। शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अद्याप रखडले आहेत, ते पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा। तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बोंड अळीचे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा इत्यादी मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले।
यावेळी आंदोलनादरम्यान प्रचंड शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार राजू शेट्टी साहेबांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, भाजप सरकारचा निषेध असो, ह्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। अरे कोण म्हणते देणार नाही, शेतकरी एकजुटीचा कोंडणीची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। तसेच ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचं आंदोलन या बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यातून दुधाचा एक थेंबही बाहेर जाऊन देता या ठिकाणी हजारो लिटर दूध विकून या ठिकाणी आम्ही सरकारचा निषेध केला आणि या सरकारला आमचं सांगणं आहे की जोपर्यंत शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान मिळत नाही, अनेक शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम अजून बाकी आहे, त्या शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही, बोंडळीची रक्कम बँक खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या बुलढाणा जिल्ह्यातून दुधाचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही। आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होतो, आम्ही दूध आंदोलन करीत होतो, परंतु तरीसुद्धा सरकार खासदार राजू शेट्टीचे भाषा समजत नसेल तर उद्यापासून मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना या जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा थैमान घातल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा सरकारला इशारा आहे। या आंदोलनात रोशन देशमुख, मोहन पाटील, संतोष तायडे, अनंता मानकर, शेख असलम, ज्ञानू हागे, शिवा झाडोकार, विलास तरारे, सुनील अस्वार, श्रीकृष्णा भालतडक, आशिष नांदोकार, सागर खांजोडे, धनंजय कोरडे, सुरेश रावणकार, अनंता अवचारसह तालुक्यातून शेकडो शेतकरी व शेतमजूर या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। संग्रामपूर येथून आमचे प्रतिनिधी मनीष ताडे यांचा हा वृत्तांत। दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे। याच दरम्यान खामगाव रेतिले टावर चौकात शेतकऱ्यांनी दूध फेको आंदोलन केले व शेतकऱ्यांनी तीव्र निदर्शने केली। या आंदोलनात रोहन देशमुख, विठ्ठल महाले, गणेश बोंद्रे, पंकज बुडोले, लखन बुंदेले, बबलू मोरे, ज्ञानेश्वर महाले, पंढरी महाले आदींचा समावेश होता। या प्रसंगी राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या। खामगाववरून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोरून राष्ट्रीय महामार्ग 6 गेलेला आहे। याच समाधीसमोर एक मोठा जीवघेणा खड्डा आहे। तो खड्डा कसा जीवघेणा ठरू शकतो याची वास्तविकता VCN न्यूजने दाखवली होती। त्यानंतर तत्काळच तो खड्डा IRB प्रशासनाकडून बुजवण्यात सुद्धा आला। असे असताना हा खड्डा आज बुजवला असला तरी प्रश्न कायमचाच मिटला असे म्हटले तर चुकीचे ठरेल, कारण रोडवरील तसेच महल्ले लेआउट आणि सर्व्हिस रोडवरून वाहणारे पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही। पावसाळ्यात वा अधूनमधून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एक नाली खोदणे आवश्यक होते, परंतु नाली नसल्याने रोडवरील पाणी एका गटारात जमा होते। तेच हजारो लिटर पाणी जमिनीत मुरते। खाली काळी माती आहे, त्यामुळे रोड खालील जमीन ही पाण्याने दलदल होत असल्याने वारंवार तो खड्डा उघडा पडत असल्याची माहिती IRBचे सुपरवायझर अमोल दांडगे यांनी दिली। आपल्या साईडला नाला आहे, तिथं थाप पाणी निघून जाईल। तरी आपल्याला इथून नाली आहे ती 800 मीटर 800-900 मीटर आहे। 800 मीटर ती नाली आहे। थ्रूआउट अगर बांध केली तर हा प्रॉब्लेम नेहमीसाठी सॉल्व्ह होऊन जाईल। कारण इथं पाण्याचं आपण जे नाली बांधू तर कल्वर्ट वगैरे राहील, पाणी स्टोर राहणार नाही आणि 100% स्टोर तिकडेच आहे। एवढेच नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर परिसरातील प्रार्थना मंदिरातून समाधीवर, समाधीवरून प्रार्थना मंदिरात जाण्यासाठी तयार केलेल्या भुयारी मार्गातही हजारो लिटर पाणी हे महिनोगिनती साचलेले राहते। त्यामुळेच हा जीवघेणा खड्डा दर काही महिन्याआड
अपघाताला निमंत्रण देण्यासाठी उघडा पडत असतो। हा खड्डा कायमचाच निकाली काढायचा झाल्यास समाधी समोरून नाली खोदून पाण्याचा प्रवाह सुरळीत करणे महत्त्वाचे आहे, असे IRB प्रशासनाचे म्हणणे आहे। नाहीतर महाराजांच्या समाधी समोरच एखाद्या वाहन चालकाला जिवंत समाधी मिळाली तर नवल वाटू नये। तिवसावरून आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांची बातमी। महानगरपालिका निवडणुका संपून तब्बल 1.5 वर्ष झाले। निवडणुकीच्या अगोदर उमेदवारांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती। निवडून आल्यावर मात्र या नगरसेवकांना निवडणुकांच्या वेळी जे आश्वासने दिली होती ते मात्र आता विसरल्याचे दिसत आहे। यामुळेच अमरावती मनपाच्या अंतर्गत येणारे रस्ते, नाल्यांची स्वच्छता एक यक्ष प्रश्न म्हणून उपस्थित आहे। याचे एक उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 1 शेगाव नाका रहाटगाव येथील दयनीय स्थिती। येथील नागरिक रस्त्यांच्या दुरावस्था, नाल्यांची होत नसलेली सफाई, अर्धवट बांधून ठेवलेल्या नालींमुळे लोकांना अतिशय त्रास होत आहे। यावर स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांना, मनपा आयुक्तांना अनेक निवेदने दिली, मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही। म्हणून प्रभाग क्रमांक 1 मधील जागृत नागरिकांनी शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागातील दुरावस्थांवर गांभीर्याने लक्ष द्यावे व आमच्या अडचणी दूर कराव्या अशी मागणीचे निवेदन दिले। आम्ही 20-25 वर्ष झाले ह्या एरियात राहून राहिलो आहोत, स्वावलंबी नगर कृष्णविहार कॉलनी। तर आमच्या एरियात जो नगरसेवक येते तो आम्हाला हे असंच म्हणते का निधी नाही। तर आमच्या एरियात इतकी बेकार आहे का लेकरांना शाळेत जाता येत नाही, रात्र ड्युटीवर माणसाला येत नाही, साप आहे, टोंग्या इतकं पाणी राहते आमच्या कॉलनीत। हे आम्हाला नगरसेवक आम्ही येतो कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो तर आम्हाला समजून देतात, लेकरासारखं चॉकलेट देतात एखाद्यासारखं महानगरपालिकेत, तर समजून आम्हाला पाठवून देतात। आता मुरुमीन नंतर मुरुमीन तर आमच्याकडे येऊनच नाही राहिला। तर सर्व कॉलनीसाठी निधी आहे, आमच्या कॉलनीसाठी निधी नाही आहे काय? तर एवढंच आमचं म्हणणं, आम्हाला रोड नाल्या हेच पाहिजे, आम्ही काहीच मागू शकत नाही तुम्हाला, पण ते आम्हाला नगरसेवक काहीच नाही देऊन राहिले। यावेळी शेगाव नाका रहाटगाव प्रभागातील न्यू कल्याण नगर, कृष्णार्पण कॉलनी, नवजीवन कॉलनी, दामोदर कॉलनी येथील शेकडो नागरिक उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिप्रित्यर्थ अमरावती शहर शिवसेनेतर्फे भव्य मोफत रोग निदान व औषधोपचार शिबिर दिनांक 16 जुलै रोजी मृगेंद्र मठ संस्थान अंबागेट अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे ब्लडची शुगर, रक्तगट, नेत्र तपासणी तसेच अल्प दरामध्ये चष्मे वितरण इत्यादी करण्यात आले। या मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, शहर प्रमुख प्रवीण हरमकर, उपशहर प्रमुख पृथ्वीराज सिंह उर्फ पप्पू मुनोत, हिंगमिरे चव्हाण, विभाग प्रमुख गोविंद दायमा, प्रभाग प्रमुख सतीश बोबडे, कमलेश गुप्ता, उमेश केडिया, सागर हरमकर, नवीन शर्मा, निखिल बिजवे इत्यादींनी केले। या शिबिराला प्रमुख उपस्थिती आमदार श्रीकांत देशपांडे, संपर्क प्रमुख विजयराज शिंदे, सहसंपर्क प्रमुख ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हा प्रमुख संजय बंड व शहरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। विदर्भामधील सर्व घडामोडींसाठी बघत रहा विदर्भाचे सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।